काही दिवसांपूर्वी नांदेड शहरातील एक धक्कादायक घटना समोर आली होती। सक्षम ताटे या तरुणाची त्याच्याच प्रेयसीच्या वडिलांनी आणि भावाने हत्या केल्याचे समोर आले होते। या प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरले होते। या प्रकरणात सक्षम ताटेची प्रेयसी आचल मामिडवार हिने तिच्याच वडील आणि भावावर गंभीर आरोप करण्यात आले होते। हे प्रकरण आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहे, कारण बुधवार दिनांक 24 डिसेंबर रोजी सक्षम ताटेची प्रेयसी आचल मामिडवार आणि सक्षमच्या आईने आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे। नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले होते तेव्हा हा प्रकार घडला। यावेळी धक्कादायक माहिती समोर आली आहे। नांदेड शहरातील जुनागंज भागात 27 नोव्हेंबर रोजी सक्षम ताटे याची हत्या करण्यात आली होती। आंतरजातीय प्रेम प्रकरणामधून आचल मामिडवारच्या वडिलांनी तसेच भावांनी सहकाऱ्यांसोबत सक्षमची हत्या केली होती। या प्रकरणातील सर्व आरोपी अटकेत आहेत, पण घटनेच्या दिवशी इतवारा पोलीस ठाण्यामधील पोलीस कर्मचारी माही दासरवाड, धीरज कोमुलवाड यांनी आचलच्या अल्पवयीन भावाला सक्षमची हत्या करण्यासाठी प्रोत्साहन दिले होते। सक्षम तुझ्या बहिणीला रोज घेऊन फिरतो, आधी त्याला मार आणि नंतर पोलीस स्टेशनला ये, असे संबंधित पोलीस कर्मचारी माझ्या कुटुंबियांना म्हणाले, असा आचलचा आरोप आहे। या पोलिसांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आचल मामिडवार आणि सक्षम ताटे याच्या कुटुंबियांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली होती। जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, विशेष पोलीस महानिरीक्षक यांना निवेदन देऊन पोलिसांवर कारवाईची मागणी केली होती। तसेच आत्मदहनाचा इशारा देखील दिला होता, पण अद्याप कारवाई न झाल्याने बुधवारी आचल मामिडवार आणि सक्षम ताटे त्याच्या आईने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला। आजच कारवाई झाली नाही तर पुन्हा आम्ही आमचे जीवन संपवू, असा इशारा आचल मामिडवार आणि सक्षम ताटे त्याच्या आईने दिला। त्यामुळे या प्रकरणात पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे।